नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरच्या क्लास नंबर 3 या ठिकाणी थर्डला सुरुवात करतोय। तर या क्लास थर्डमध्ये आपण PYQ ला सुरुवात करणार आहोत असं मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, कालच्या क्लासमध्ये सांगितलं होतं, जो की क्लास नंबर 2 होता। तर क्लास नंबर 2 मध्ये आपण क्लास फर्स्ट मध्ये सांगितलेल्या गोष्टी रिवाइज केलेल्या होत्या, जसं की गुणोत्तर म्हणजे काय त्याची संकल्पना समजून घेतली होती, प्रमाण म्हणजे काय त्याची संकल्पना आपण समजून घेतलेली होती। त्याच्यानंतर गुणोत्तरामध्ये नेमके कोणते कोणते तथ्य येतात, त्या तथ्यांचा वापर प्रश्न सोडवत असताना कोणत्या पद्धतीने करायचा आहे त्या तथ्यांच्या संदर्भात जाणून घेतलेलं होतं। ज्यावेळेस संख्या प्रमाणात असतात म्हणजे 4 संख्या प्रमाणात असतील तर त्यासाठी कोणता नियम लागू करायचा आहे, 3 संख्या प्रमाणात असतील तर त्यासाठी कोणता नियम लागू करायचा आहे यांच्या संदर्भात सुद्धा अध्ययन केलेलं होतं। 3 संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस एक कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये बघितले होते पण मध्य प्रमाणपद आणि भागाकाराच्या नियमानुसार आहे ना मध्य प्रमाणपदाचा या ठिकाणी जो कॉन्सेप्ट आहे कसा लागू होतो या सुद्धा गोष्टी रिवाइज केलेल्या होत्या। आणि गुणोत्तर आणि प्रमाण या एकूणच चॅप्टरच्या संदर्भात जे काही तथ्य आपण बघितलेली होती त्या तथ्यांचा वापर प्रश्न सोडवत असताना कोणत्या पद्धतीने त्याचं ॲप्लिकेशन केलं जाऊ शकतं हे काल 2 उदाहरण बघून त्याच्यामध्ये समजून घेतलेल्या होत्या गोष्टी। तर आज आपल्याला पुढील सर्व PYQ ला सुरुवात करायची आहे। मी सांगितल्याप्रमाणे 2024 2023 आणि पाठीमागचे जवळपास 2019 पर्यंतच्या आहे ना प्रश्नांचा आढावा घेतला तर आहे ना पुरेसा आहे। 2010 ते 2024 पर्यंतचे PYQ जे आपण म्हणलेला आहे तर असे काही क्वेश्चन जे 2024 23 किंवा 19 किंवा 21 मध्ये आलेले नव्हते, असे क्वेश्चन जे काही वर्ष अगोदर विचारले गेले होते या प्रश्नांचा देखील आपण आहे ना या स्लाइड्स मध्ये या लेक्चर सिरीज मध्ये समावेश करणार आहोत। आणि विशेषतः MPSC राज्यसेवेचे पोलीस भरतीचे तर वर्षभरामध्ये खूप सारे 36 जिल्हा केंद्रावरती ना चालकचा पेपर असेल, CRPFचा पेपर असेल, पोलीस कॉन्स्टेबलचा पेपर असेल, असे खूप सारे पेपर होतात म्हणून प्रश्नांची संख्या खूप जास्त आपल्याला उपलब्ध असते। मात्र कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, त्याच्यानंतर टेटचा पेपर, TETचा पेपर हे जिल्हा वाईज वेगवेगळे होत नाहीत, त्याच्यामुळे प्रश्नांची संख्या सीमित असते। तर आपल्याला 2010 पर्यंतच्या PYQ वरती प्रकाश टाकणं या ठिकाणी आवश्यक बनतं। ओके, चलो। तर आय होप सर्वजण स्वस्थ असाल, मस्त असाल आणि अविरतपणे या ठिकाणी सतत अभ्यास करत असाल। लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो मी, तर ती अशी आहे की बघा एखादी व्यक्ती तुमच्यावरती आहे ना मरत असेल, मग ती कुणी असेल, ती तुमची एखादी सोबती असू शकते, आई असू शकते, भाऊ असू शकतो, वडील असू शकतो, एखादा जिगरी यार असू शकतो तुमचा। जर एखादी व्यक्ती तुमच्यावरती मरत असेल तर प्रयत्न करायचा आहे की ती मेली नाही पाहिजे, ती जगली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे। आणि व्याज आणि माज या 2 गोष्टींची ना परतफेड करावीच लागते आपल्याला, कारण पद हे आपल्याला कर्माने मिळत असतं, धर्माने मिळत नाही। आणि धर्माने ज्या गोष्टी मिळालेल्या असतात त्याच्यामध्ये कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कर्मच करावे लागतात। आणि जर का वेळ तुमची या ठिकाणी खूपच बिकट असेल, वेळ तुमची साथ देत नसेल, वेळ तुमचा अवघड असेल किंवा परिश्रमाचा काळ असेल तर अशा परिश्रमाच्या, अशा विपरीत आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये संयम हे तुमचं हत्यार असलं पाहिजे, संयम हे तुमचं शस्त्र असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा। ओके, चलो। तर सुरुवात करू आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलेलाच क्वेश्चन आहे, गुणोत्तर आणि प्रमाण यांच्या संदर्भात घेतलेला कालचा फर्स्ट क्वेश्चन होता। मी परत एकदा रिवाइज करतो, या स्लाइडमध्ये होता, काल गोष्टी समजून सांगण्यासाठी आहे ना हा क्वेश्चन आपण कालच्याच लेक्चरमध्ये शेवटी घेतलेलं होतं, एक कंटिन्युटी बनून राहावी याच्यासाठी। काल इथपर्यंत बघितलं होतं, आज परत इथून काय करायचं आहे, सुरुवात करायचं आहे। मी सांगितलं होतं अहमदनगर चालक 2023चा क्वेश्चन आहे म्हणून सांगितलं होतं, अहिल्यानगर आत्ताच। ओके, चलो। 2 भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे। 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल, तर मोठ्या भावाचे आजचे वय किती? तर आपलं टार्गेट आहे काय, मोठ्या भावाचं आजचं वय किती हे काढायचं आहे। आणि गुणोत्तर पण कधीचं दिलेलं आहे, आजचं दिलेलं आहे। चला, हा A घेऊ आपण छोटा भाऊ आणि B हा मोठा भाऊ, बिग ब्रदर B असेल नेहमी। ओके, चलो। तर मी सांगितलं होतं जर संख्या गुणोत्तरात दिल्या 2 संख्या आहेत, त्या 2 संख्या कोण आहेत, लहान भावाचं वय आणि मोठ्या भावाचं वय या 2 संख्या आहेत, त्या 2 संख्यांचं गुणोत्तर त्याला भागाकार करून काय दिलं आपल्याला 3:4। तर आपण काय करायचं, उलट करायचं, आपण करायचं 3x आणि 4x। याचा अर्थ काय सांगितला होता,
चं वय हे 3च्या पटीत आहे आणि 4चं वय हे 4चं मल्टिपल आहे किंवा गुणक आहे असं सुद्धा म्हणू शकतो, किंवा 4च्या पटीत आहे असं म्हणू शकतो. चं वय 3च्या पटीत असेल, चं वय 4च्या पटीत असेल. आता टार्गेट असेल बीच्या वयावरती, कारण कुणाचं वय विचारलं आपल्याला, मोठ्या भावाचं वय विचारले. जे गुणोत्तर मोठं असेल ते वय काय असेल, त्या भावाचं वय मोठं असेल. हा मोठा भाऊ आहे बी. तर आणखीन काय सांगितलं, 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 4:5 होईल. ज्या वेळेस 6 वर्षानंतर आपण विचार करतो, किती वर्षानंतर, 6 वर्षानंतर, 6 वर्षानंतर या ठिकाणी ट्रॅडिशनल मेथडने क्वेश्चन कसा सॉल्व्ह होतो हे पण काल आपण बघितलेलं होतं. ओके, तर हे घेऊ आपण 4y आणि बी बरोबर बिग ब्रदर बरोबर घेऊ 5y. 4:5 हे गुणोत्तर दिलेलं आहे, तर 5y असं घेतलं. स्पष्टपणे असा अर्थ होतो, बीचं वय आजचं वय जे आहे तर ते कितीच्या पटीत आहे, 4च्या पटीत आहे. आणि 6 वर्षानंतर ते कितीच्या पटीत असेल, 5च्या पटीत असायला हवं. या दोन कंडिशन जो पर्याय सॅटिस्फाय करतो ते आपलं उत्तर असेल. पहिल्या कंडिशनचा विचार करू आपण. कधी कधी पहिली कंडिशन सॅटिस्फाय करणारा एकच पर्याय असतो तर तोच उत्तर असेल, बाकीचे सगळे एलिमिनेट होतात. आवश्यकता पडली तर सेकंड कंडिशन सुद्धा चेक करायची आहे. मोठ्या भावाचे आजचे वय किती, मोठ्या भावाचे आजचे वय 4च्या पटीत आहे, हे तथ्य आहे आपलं. ओके, तर या तथ्यानुसार कोणतं वय 4च्या पटीत आहे, 24 हे 4च्या पटीत आहे, तर राईट करून घेऊ सध्या आपण. ओके, टिक मार्क करून घेऊ. त्याच्यानंतर 20 हे सुद्धा वय 4च्या पटीत आहे. 18 हे 4च्या पटीत नाही, वय कधीही अपूर्णांकात दिलेलं नसेल, पूर्णांकातच दिलेलं असतं. आणि 30 सुद्धा 4च्या पटीत नाही, म्हणून 2 पर्याय निघून जातात, 2 पर्याय शिल्लक राहतात. 24 सुद्धा 4च्या पटीत आहे, 20 सुद्धा 4च्या पटीत आहे. मात्र दुसरी कंडिशन काय सांगते आपल्याला, 6 वर्षानंतर मोठ्या भावाचं वय कितीच्या पटीत असायला पाहिजे, 5च्या पटीत असायला पाहिजे. 24 मध्ये 6 जर ऍड केले तर किती बनतात, ते 30 बनतात. आणि 20 हे वय 6 वर्षानंतर किती होतं, ते 26 होतं. तर 30 आणि 26 पैकी कोणती संख्या 5च्या पटीत दिसते, तर 30 ही संख्या 5च्या पटीत दिसते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा डबल राईट आन्सर आहे. म्हणजेच हेच आपलं काय आहे, अचूक उत्तर आहे. ओके, क्लिअर आहे, सगळ्यांना समजलंय. हेच आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. चलो, गुणोत्तर प्रमाणमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, या ठिकाणी खूप साऱ्या कॉन्सेप्टचा, खूप साऱ्या बेसिक नॉलेजचा या ठिकाणी कस लागणार आहे. जसं की हा क्वेश्चन आहे कशाचा, या ठिकाणी बेसिकली गुणोत्तर आणि प्रमाणचा आहे. मात्र याच्यामध्ये भूमितीच्या संकल्पनेचा सुद्धा समावेश आहे. ती संकल्पना काय ते समजून घेऊ. सेकंड क्वेश्चन, एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे गुणोत्तर प्रमाण 1:3:5 आहे, तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल. 3 कोण दिलेलीत आणि त्यांचं गुणोत्तर काय दिलेलं आहे. सपोज करा ट्रायंगल काढून घेऊ आपण. ओके, चलो, ट्रायंगल समजतो या ठिकाणी सगळ्यांना, असं काढून घेऊ आपण. प्रमाणबद्ध असायला पाहिजे, जशी आकृती सांगितलेली आहे. हे ए, हे बी आणि हे सी. त्रिकोणाला नाव दिलेलं आहे. त्रिकोणाला किती कोण असतात, एकूण 3 कोण असतात, 3 पेक्षा जास्त नसतील. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, ती 180 अंश असते. याच्यासाठी प्रमेय आहेत, तो जिओमेट्रीचा पार्ट असेल, तो नंतर कधी डिस्कस करू आपण, आपलं संपूर्ण अरिथमेटिक झाल्याच्या नंतर. 1:3:5 म्हणजेच या ठिकाणी सगळ्यात मोठा कोण किती आहे, 5x अंशाचा आहे. गुणोत्तर दिलेला आहे, तर त्याला किती जोडायचं आहे, 5 ने जोडायचं आहे. त्याच्यानंतर हा सगळ्यात छोटा आहे, याला 1x मानू आपण आणि याला 3x मानू. अशा पद्धतीने कोण आहेत, 1:3:5 असं दिलेलं होतं. तर एक कोण झाला किती, x अंशाचा, दुसरा झाला 3x अंशाचा आणि तिसरा झाला किती, 5x अंशाचा. तर आणि आपली या ठिकाणी बेसिक अंडरस्टँडिंग, आपलं बेसिक नॉलेज काय सांगतं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती अंश असते, 180 अंश असते. तर चला सॉल्व्ह करू आपण. तर हे ते 3 कोण आहेत, तर x अधिक 3x अधिक 5x या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. x ची व्हॅल्यू निघेल तर सगळ्याच व्हॅल्यू निघतील. या ठिकाणी आपल्याला विचारलं फक्त सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल. 3x आणि 1 4x आणि 5 9x बरोबर 180. भागाकाराची पद्धत ज्यांनी त्यांनी आहे ना स्वतः ठरवायची कोणत्या पद्धतीने कराल. 9ला भागाकारात जाऊन भाग द्या किंवा 9ला डायरेक्ट इथंच भाग द्या. 9 1 9 9 2 18 बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला समान असलेल्या संख्या काय होत असतात, कॅन्सल होत असतात किंवा भाग जाऊ शकतो. तर किती राहील, x बरोबर व्हॅल्यू किती आली, 20 आली. आपल्याला काय विचारलंय, मध्यम स्वरूपाचं कोण विचारलंय का, लहान कोण विचारलेला आहे का, आपल्याला विचारलं आहे सगळ्यात मोठा कोण. सगळ्यात मोठा कोण कोणता आहे, 5x आहे. तर 5x ची व्हॅल्यू काढत असताना x ची व्हॅल्यू किती आली, 20.
तर 5 गुणिले 20 करा तर ती व्हॅल्यू किती असेल 100 अंश असेल. क्लिअर आहे सगळ्यांचं. चलो ठीक आहे. अहमदनगर चालक 2023 चा क्वेश्चन आहे. याच्यानंतर 2023 चे क्वेश्चन संपल्याच्या नंतर 2024 चे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊ, किंवा जर जमलं तर 2024 चे क्वेश्चन पोलीस भरतीचे PYQ जिथं संपतील सगळ्यात शेवटच्या व्हिडिओमध्ये मी ठेवेन, म्हणजेच लिंकेज बनून राहील. 2024 चे क्वेश्चन झाले आणि लगेचच 2025 च्या क्वेश्चनच्या बाबतीत एक प्रेडिक्शन तुम्हाला लावता येईल. चला, संभाजीनगर चालक 2023 चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय दिलंय, दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती. चलो, दोन चलातील रेषीय समीकरणाचा एक चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करतो की ज्यावेळेस दोन घटक दिलेले आहेत आणि त्या दोन घटकांची काय सांगितले, बेरीज सांगितली आणि त्या दोन घटकांची वजाबाकी सांगितलेली आहे. तर याचा उपयोग करतो. पहिली संख्या एक संख्या घेतो आपण x आणि दुसरी संख्या घेतो y. बट या ठिकाणी आवर्जून सांगेन की कन्फ्युजन काय असतं विद्यार्थ्यांचं. दोन संख्यांची बेरीज किती आहे 44 व वजाबाकी किती आहे 4. जर x बरोबर या ठिकाणी सपोज करा मी काय घेतलं 4 घेतलं आणि y बरोबर 40 घेतलं तर या दोघांची बेरीज किती होते 44. मात्र या दोघांची वजाबाकी किती सांगितले 4 सांगितले. तर x वजा y x अधिक y बरोबर तर 44 लिहिणं सोपं आहे, किंवा y अधिक x बरोबर 44 लिहिलं याच्यामध्ये काहीच दुमत नाही, काही चुकीचं नाही. बट x मायनस y बरोबर जर 4 लिहिलं तर ते चुकीचं होतं, कारण x ची किंमत 4 y ची किंमत 40 घेतली होती ना आपण 40. तर 4 वजा 40 मायनस आन्सर येतं. कितीही येईल आन्सर, बट किती येतं मायनस आन्सर येतं. म्हणून मोठी संख्या आणि छोटी संख्या या स्वरूपात आपण आहे ना सपोज करत असताना आहे ना डिसाइड करायचे असतात. त्या दोन्ही संख्यांपैकी मोठी संख्या कोणती, मोठी संख्या बरोबर आपण सपोज करू मोठी संख्या बरोबर काय आहे x आणि छोटी संख्या बरोबर काय असेल y असेल. मग इक्वेशन बरोबर बनतं आपलं काय, इक्वेशन काय बनेल की या दोन्ही संख्यांची बेरीज, दोन संख्यांची बेरीज x अधिक y बरोबर किती आहे 44 आहे आणि वजाबाकी किती आहे, मोठी संख्या वजा लहान संख्या केल्याच्या नंतर वजाबाकी किती येते +4 येतं. या ठिकाणी प्लस y आणि मायनस y कॅन्सल होतात. प्लस x आणि प्लस x किती होतात 2x होतात. 2x बरोबर या ठिकाणी 2x बरोबर या ठिकाणी 44 आणि 4 48. 2 ने भाग दिलं तर x बरोबर 24 2 48. तर x ची व्हॅल्यू किती आली 24. x ची किंमत किती आली 24. तर आपण x हा जर 24 असेल तर y किती असेल 40 असेल. x बरोबर किती असेल 24 असेल, सॉरी y बरोबर किती असेल 20 असेल, कारण या दोघांची बेरीजच किती येते 44 येते. आणि या दोघांची वजाबाकी केली 24 वजा 20 केलं तर किती येतं या ठिकाणी 4 आन्सर येतं. म्हणून आपल्याला काय विचारलं होतं, त्यांचं गुणोत्तर किती असं विचारलेलं आहे. तर पहिली संख्या झाली 24 आणि दुसरी संख्या झाली किती 20. तर कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो, 4 या संख्येने भाग देऊ शकतो. 4 सक्क 24 4 पंचे 20. गुणोत्तर किती आलं 6/5. 6/5 का बरं, कारण याला आणखीन सरळ रूप देता येत नाही. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर सेकंड काय असेल याचं आन्सर असेल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. मयुरी आणि चैताली यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर. हे काल आपण सॉल्व्ह केलेला क्वेश्चन आहे बघा, आठवतं का सगळ्यांना. ओके, 30 सेकंद देतो क्वेश्चनचं आन्सर टिक करायचं. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं काल काय, थोडंसं पाणी पिऊन घे तुम्ही, तोपर्यंत तुमच्याजवळ 30 सेकंद आहेत, लक्षात ठेवा. ओके, संकल्पना सांगतो. काय सांगितलं होतं, मयुरी आणि चैताली यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 6/5 असेल तर मयुरीचं वय विचारलंय ना आपल्याला आजचं, तर मयुरीचं आजचं वय 6च्या पटीत आहे. ओके, आणि 6च्या पटीत असलेल्या दोनच संख्येत 12 आणि 18. तर एकतर आन्सर 12 असेल किंवा 18 असेल. दुसरी कंडिशन काय, 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5/4 होते. मयुरीचं वय 2 वर्षापूर्वीचं जर आपण घेतलं तर ते कितीच्या पटीत होतं 5च्या पटीत असायला हवं. तर 18 मधून 2 गेले 16 राहतात, जे की 5च्या पटीत नाहीये. 12 मधून 2 गेले, 12 मधून 2 गेले म्हणजे 12 वर्ष आजचं वय असेल तर 2 वर्षापूर्वीचं वय किती 10. बरोबर. तर 10 हे 5च्या पटीत आहे का. मी वर्बली या ठिकाणी ज्या कोणत्या गोष्टी सांगितल्या समजलेल्या आहेत का, समजलेल्या असतील तर व्हेरी गुड. ओके, धन्यवाद सगळ्यांचं. तर त्याच्यानुसार ऑप्शन नंबर सेकंड काय असेल या ठिकाणी आन्सर असेल 12 वर्ष. ओके, चलो काल झालेला होता म्हणून या ठिकाणी सोल्युशन घेतलेलं नाही, आवश्यकता नाहीये. जे नव्हते विद्यार्थी जे पहिल्यांदा बघत असतील त्यांनी
सेकंड व्हिडिओच नाही, फर्स्ट व्हिडिओ पासून सुरुवात करा. बघा पर्सेंटेजचं सुद्धा आहे ना कम्प्लीट जी सिरीज आहे ती अपलोड केलेली आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या प्लेलिस्ट जरी भेटत नसेल ओके, तर डिस्क्रिप्शन बॉक्स तरी भेटतं. जे काही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये सगळ्यात खाली गेल्याच्यानंतर प्लेलिस्ट असं टायटल आहे आणि त्याच्या खाली कंप्लीट इंडियन जिओग्राफी त्याच्या प्लेलिस्टची लिंक दिली. क्लिक केलात की डायरेक्ट प्लेलिस्टवरती पोहोचाल तुम्ही. जास्त काय करायचं नाही आहे. असं आता सध्या एआयच्या जमान्यामध्ये झालं ना काय की जग आपल्या काय बोटांच्या टोकावरती हे जे टिप असतात ओके फिंगर टिप्सवरती आलेलं आहे. जस्ट क्लिक करा, तुम्हाला जिथं पोहोचायचं आहे तिथं तो पोहोचवेल. पर्सेंटेजचं सुद्धा त्या ठिकाणी प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. पर्सेंटेजच्या पुढे क्लिक केला तर डायरेक्ट प्लेलिस्टवरती जाल. त्याच्यानंतर रेशो अँड प्रपोर्शनची सुद्धा लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि नंबर सिस्टीम सुद्धा एक प्लेलिस्ट आहे ज्याच्यामध्ये जवळपास 13 ते 14 व्हिडिओ आहेत बेसिक मॅथमॅटिक्सच्या संदर्भात. बघितलात तर जास्त उपयोग होईल. कारण माझ्याजवळ आहे ना रोज व्हिडिओ लेक्चर करण्यासाठी लिमिटेड टाइम पिरियड आहे. ऑफलाईन क्लास, ऑनलाईन क्लास, त्याच्यानंतर बाकीची कामं हे सगळं झाल्याच्या नंतर तुमच्याजवळ भरपूर वेळ आहे. त्याच्यामुळे त्याचा आहे ना जास्तीत जास्त उपयोग करा. 2 संख्या 2:5 या प्रमाणात आहेत. जर प्रत्येक संख्या 8 ने वाढवल्यास त्याचे गुणोत्तर 1:2 होते. तर त्या संख्या कोणत्या असं विचारलेलं आहे. ओके, चला क्वेश्चनला समजून घेऊ. 2 संख्या आहेत. सपोज करा त्या संख्या कोणत्या असतील, ए आणि बी असतील. ए आणि बीचं गुणोत्तर किती दिले, 2:5. एक गोष्ट या ठिकाणी समजते की पहिली संख्या ही 2च्या पटीत आहे. 2x म्हणणं टाळेनच मी, जिथं आवश्यकता असेल तिथं x घेऊ ओके. आणि दुसरी संख्या जी आहे कितीच्या पटीत आहे, 5च्या पटीत आहे. बट आपल्याला काय म्हणलंय, वयाचं गणित असतं तर 8 वर्षानंतर असं म्हणलं होतं. फक्त संख्यांच्या बाबतीत चर्चा करतोय तर काय सांगितलंय, जर प्रत्येक संख्या कितीनं वाढवली, 8 न वाढवली, म्हणजे ही सुद्धा संख्या 8 न वाढवली आपण +8 केलं आणि ही सुद्धा +8 केली संख्या, तर त्यांचं गुणोत्तर किती होतं, 1:2 होतं सांगितलं ओके. 1:2 होतं म्हणजेच ही असेल 1x आणि ही असेल 2x. अशा पद्धतीने त्या संख्या होतील. तर त्या संख्या कोणत्या आहे असं विचारलेलं आहे. चला ऑप्शन मध्ये जाऊ. ऑप्शन मधून आहे ना असा, तर त्या संख्या कोणत्या, ऑप्शन मधून एक असा पर्याय निवडायचा आहे आपल्याला की पहिली संख्या 2च्या पटीत असायला पाहिजे आणि दुसरी संख्या 5च्या पटीत असायला पाहिजे. तर पहिली संख्या 2च्या पटीत सगळीकडेच आहे आणि दुसरी संख्या 5च्या पटीत 3 ठिकाणी आहे, फक्त एका ठिकाणी नाही. ऑप्शन नंबर 3 कॅन्सल करून टाकू या ठिकाणी. तर काय दिलं या ठिकाणी, 8 मिळवल्याच्या नंतर पहिल्या कंडिशन नुसार 3 आन्सर भेटलेत. बट आपल्याला आन्सर किती पाहिजे, एकच पाहिजे. दुसरी कंडिशन बघू. चला आता आहे ना एक पर्याय घेऊ. पहिला कोणता, 24 ओके. आपण काय घेऊ, 24 या ठिकाणी. सपोज करा त्या संख्या 24 आणि किती 60 आहेत ओके. 24 मध्ये आपण जर 8 मिळवले तर किती होतात, 32 होतात. किती होतात, 32 होतील. आणि 60 मध्ये 8 मिळवल्याच्या नंतर 68 होतात. तर या 1:2 प्रमाणात आहेत का ओके. ही संख्या या संख्येच्या दुप्पट आहे का, तर नाही. तर हे आन्सर या ठिकाणी होऊ शकत नाही, कॅन्सल केलं ओके. तर राहिले 2 पर्याय, 8 आणि 20 ओके. 8 मध्ये 8 मिळवले 16 होतात, 20 मध्ये 8 मिळवले 28 होतात. तो सुद्धा पर्याय येणार नाही, सोपा आहे. तर 100% कोणता पर्याय यायला पाहिजे, सेकंड ऑप्शन या ठिकाणी यायला पाहिजे. तर कोणते दिले, 16 आणि 60 ओके. 16 अधिक 8 किती होतात, 16. 16 आणि 8 किती होतात, 24 होतात ओके. 24 आणि 60 अधिक 8 ओके 60 ओके. 1 मिनिट, या ठिकाणी थोडंसं करेक्शन आहे ओके. भंडारा चालक 2023चा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी 16 आणि हा दुसरा नंबर जो होता तो 40 आहे, तो मिसप्रिंट होऊन या ठिकाणी काय झालेला आहे, 40च्या ऐवजी 60 झालेलं आहे. तेवढं करेक्शन करायचं आहे. 16च्या सोबत या ठिकाणी संख्या कोणती आहे, 40. 16 आणि 8 24, 40 अधिक 8 किती झाले, 40 अधिक 8 किती झाले, 48. हे 48 आणि हे 24 हे 1:2 प्रमाणात आहेत का, 24 × 24, 24 × 2 48, 1:2 प्रमाणात आहेत. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा ऑप्शन नंबर सेकंड पर्याय क्रमांक 2 या क्वेश्चनचं बरोबर आन्सर आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगत चला की आहे ना तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशनची जी स्पीड आहे तर ही तुम्हाला समजते का, ती पुरेशी आहे का ओके. जास्त फास्ट होत असेल ते सांगा, जास्त स्लो होत असेल ते सांगा. बरोबर असेल, मी या गोष्टीचा विचार करतो की आहे ना एका लेवलचे विद्यार्थी नसणार त्या ठिकाणी 2 वर्ष प्रिपरेशन केलेले सुद्धा विद्यार्थी जे की रिव्हिजनसाठी बसलेत, सराव म्हणून बसलेले आहेत, प्रॅक्टिस म्हणून बसलेत आणि अगदी आहे ना बेसिक पासून तयारी करणारे सुद्धा विद्यार्थी बसलेले आहेत या ठिकाणी. व्हिडिओ बघतायत कंटिन्युअसली. तुमचं प्रेम आणि तुमचं सपोर्ट जे काही
मला या ठिकाणी व्हिडिओ ॲनालिटिक्समध्ये दिसतं, त्या गोष्टींवरून या सगळ्या गोष्टी समजतात या ठिकाणी. खरंच आहे ना, रेग्युलर व्ह्यूवर आहेत का आणि किती वेळ व्हिडिओ पाहतायत, अभ्यास करतात या सगळ्या गोष्टी, तर त्या सगळ्यांचा विचार करून एक मॉडरेट स्पीड मी या ठिकाणी ठेवून क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना. चला, सुनीलचा 2 महिन्याचा पगार अनिलच्या 4 महिन्याच्या पगार इतका आहे. अनिलचा 4 महिन्याचा पगार होता, चलो 4 घेऊ. अनिलचा 4 महिन्याचा पगार हा दिनेशच्या 3 महिन्याच्या पगार इतका आहे. तर सुनील, अनिल व दिनेश यांचे पगाराचे प्रमाण काय आहे? आता हे 3 संख्या प्रमाणात ज्यावेळेस असतात असा क्वेश्चन दिलेला आहे. तर प्रमाण सांगत असताना दोघांची तुलना करून सांगितलेली आहे. असा एक क्वेश्चन बघितला होता आपण, A:B C जर काढायचं असेल, हे दिले 1:2, ओके, आणि B:C दिलेला आहे 3:2. तर त्यावेळेस काय करायचं होतं? तर हे तर प्रॉब्लेम झाला, खूप मोठा लोचा झाला. याच्यामध्ये काय होईल? याच्यामध्ये नेहमी कोण मदत करतं? आपला जिगरी यार मदत करतो. यार कुठं असतो? नेहमी शेजारी असतो आपल्या. तर शेजारी असलेल्या आपल्या दोस्ताला बोलवायचंय, मैत्रीण असेल तरी पण चालेल, तिला बोलवायचंय, मग क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. ओके, चलो या पद्धतीने ना या गोष्टी सॉल्व्ह करा. 3 × 3 3 2 6 2 2 4. चलो आपण आपल्या क्वेश्चन वरती टार्गेट करू. कॉन्सेप्ट ही होती, लक्षात ठेवा. चलो, तर काय म्हणले? सुनीलचा 2 महिन्याचा पगार अनिलच्या 4 महिन्याच्या पगार एवढा आहे. सुनीलचा 2 महिन्याचा पगार मी या ठिकाणी S2 घेतो. ओके, किती? S2 हा कुणा इतका आहे? अनिलच्या 4 महिन्याच्या पगार इतका आहे. अनिलच्या 4 महिन्याच्या पगार इतका आहे. तर सुनील इज टू अनिलचं गुणोत्तर पाहिजे. सुनीलला इथंच ठेवा, अनिलला इकडे घेऊन या. सुनील भागिले अनिल झाला, बरोबर. इकडं 4/2 झालं. इथं तर भाग जात नाही. ओके, सुनील आणि अनिल मध्ये इथं भाग जाईल. 2 2 2 4 किती आलं? हे 2/1. भागाकार म्हणजेच काय असतं? सुनील इज टू अनिल, आणि हे किती? 2:1. हे पहिलं रिलेशन भेटलं आपल्याला. ओके, दुसरं रिलेशन काय आहे? अनिलचा 4 महिन्याचा पगार हा दिनेशच्या 3 महिन्याच्या पगार इतका आहे. ओके, अनिलचा 4 महिन्याचा पगार हा कुणाच्या? दिनेशच्या 3 महिन्याच्या पगार इतका आहे. तर अनिल इज टू दिनेश काढायचं आहे. अनिल भागिले दिनेश बरोबर हा 3 इथेच असेल, हा 4 भागाकारात जाईल. तर अनिल इज टू दिनेश बरोबर किती आलं? 3:4 आलं हे गुणोत्तर. तर एवढं भेटल्याच्या नंतर आपल्याला विचारलं या ठिकाणी सुनील इज टू अनिल इज टू दिनेश, सुनील इज टू अनिल इज टू दिनेश यांच्या पगाराचे प्रमाण किती? तर क्वेश्चनला इझिली सॉल्व्ह करू. या ठिकाणी कसं सॉल्व्ह होईल? या ठिकाणी सुनील इज टू अनिल इज टू दिनेश गुणोत्तर माहिती आहे. सुनील इज टू अनिल 2:1 आहे. याला काय म्हणलं होतं आपण? रेशो. या ठिकाणी ना गुणोत्तराचं मर्ज करणं म्हणलं होतं. ओके, अनिल इज टू दिनेश किती दिलेलं आहे? 3:4 दिलेलं आहे. किती दिलेलं? 3:4. मग आपण बोलावतो कोणाला? मित्राला. ओके, मित्र कोण आहे? याचा मित्र 1 आहे आणि याचा मित्र किती आहे? 3 आहे. तर शेजारच्या संख्या ठेवल्या तर 4×1 4, 3×1 3, 2×3 6. या ठिकाणी भाग जात असेल या 3 संख्यांना तर भाग द्या, नसेल जात तर हेच काय असेल? त्यांचं प्रमाण असेल 6×3=4. तर ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी काय आहे आपलं? लातूर चालक 2023च्या क्वेश्चनचा आन्सर आहे या पद्धतीने. ओके, क्वेश्चन 6. आणि लेक्चर झाल्याच्या नंतर आता इथून सर्व जे काही लेक्चर होतील तर त्या सर्व लेक्चरचे सोल्युशन्स जे आहेत ते PDF च्या स्वरूपात टेलिग्रामच्या चॅनलवरती अवेलेबल होतील. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. सगळे सोशल प्लॅटफॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत. चला, बेस्ट क्वेश्चन आहे. जसं की मगाशी त्रिकोणावरती क्वेश्चन आलेला होता तसा आता गुणोत्तराचं सहसंबंध कुणासोबत दिलेला आहे? खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा किंवा तोटा याच्यासोबत दिलेला असणार. पुढे नफा किंवा तोटाच होईल. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 आहे. तर शेकडा नफा किती असं विचारलेलं आहे. ओके, क्वेश्चन समजतो व्यवस्थित वाचून झाल्याच्या नंतर 2 वेळेस क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. क्वेश्चनला व्यवस्थित रीड करायचं आहे. गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला. जरी गुणोत्तर दिलेला असेल तरी त्याचा अर्थ समजणं जास्त आहे ना आवश्यक आहे. मी काय सांगितलं होतं सुरुवातीला? एक असते क्यूटी आणि एक असते ब्युटी. या दोघांना सुद्धा त्यांचं जे वय आहे, ओके,
त्यांचं जे वय आहे ते वय सांगायचं नाही. ओके, तर 16 असेल आणि हिचं असेल 24 वय असेल, तर त्या काय करतील, वय न सांगता काय करतील, इनडायरेक्टली वय सांगतील. 4 × 16, 4 सख्ख 24, बरोबर आहे ना. तर 8 ने पण भाग देता आला असतं. 2 2 4, 2 3 6, 2 असतील. त्या दोघी काय म्हणतील, क्यू, ओके सॉरी, क्यूटी आणि ब्युटी काय म्हणतील, आमचं वय किती आहे, 2:3 या गुणोत्तरात आहे. जर क्यूटीचं वय 2 वर्ष असेल तर ब्युटीचं किती असेल, 3 वर्ष असेल. जर हिचं 4 वर्ष झालं तर हिचं किती होईल, 6 वर्ष होईल. जर हिचं 6 वर्ष झालं या ठिकाणी तर हिचं किती होईल, 9 वर्ष होईल. या पद्धतीने याचा अर्थ इथं लक्षात घ्या, हिचं वय जर 2 असेल तर हिचं वय किती आहे, 3 आहे. ओके, ही गोष्ट समजू शकते. तर नफा आणि तोटामध्ये सुद्धा आहे ना जास्त काही अवघड नाहीये. काय आहे, खरेदी किंमत दिलेली आहे आपल्याला, खरेदी किंमत आणि काय, विक्री किंमत. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:3 आहे. किती, 20:3 आहे. याचा अर्थ काय सांगाल तुम्ही, सर जर खरेदी किंमत 20 रुपये असेल तर विक्री किंमत किती आहे, 3 रुपये आहे. स्वस्तात खरेदी केलंय आणि जास्त किंमत लावून विकलेला आहे, म्हणजे नक्की फायदा झाले, म्हणूनच नफा विचारलेला आहे. ओके, म्हणजेच 20 रुपयाची वस्तू आहे, ओके, आणि विकले कितीला, 23 रुपयाला, तर नफा किती रुपयांचा झाला, 3 रुपयांचा. इथं गुणोत्तर लिहित नाही बरं. 20 रुपयाच्या खरेदी किमतीवरती किती रुपये नफा झालाय, 3 रुपये नफा झालाय. तर 3 रुपये हे 20च्या किती टक्के असतात. एक मेथड आहे ट्रॅडिशनल तुमची, पर्सेंटेज मध्ये आपण बघितलं होतं. काय बघितलं होतं त्या ठिकाणी, 20 पैकी 3, किती पैकी, 20 पैकी 3, तर किती टक्के, कुठल्याही व्यवहारी अपूर्णांकाला 100 ने गुणा, उत्तर येत. ओके, चलो हे एक वे आहे. कॅल्क्युलेशन करायचंच नाहीये, काय करायचं आहे, 20चं 10% किती असतं, 2 असतं. 20चं 10% किती आहे, 2 आहे. आणि 5% किती होतं, 1 होतं. 1 हा जर 5% असेल तर 2 हा किती असेल, 10% असेल. तर 3 हा किती असेल, 15% असेल. तर नफा किती टक्के झालाय, 15%. 15% इज द प्रॉफिट. ओके, दॅट इज द सोल्युशन ऑफ द क्वेश्चन अँड द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. नागपूर शहर चालक 2023चा क्वेश्चन आहे. प्रत्येक क्वेश्चन मध्ये ना व्हेरिएशन बघताय का तुम्ही, यालाच अनालिसिस म्हणतो. अनालिसिस म्हणजेच काय, प्रश्नांचे वेगवेगळे विस्तृत स्वरूप आहेत. काही त्रिकोणावरती आहेत, काही नफा तोटावरती आहेत, काही वयवारीवरती आहेत. बट प्रत्येक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतोय का. ओके, चला. सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती. एकदम इझी क्वेश्चन आहे, वेळ देतो 30 सेकंद, क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा. चलो, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मी सॉल्व्ह करण्याच्या अगोदर कमीत कमी ती मुलं किंवा मुली ज्या मागच्या काही वर्षापासून आहे ना अभ्यास करतायत त्यांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये आहे ना करत चला, देत चला. ओके, चल झालंय. ओके, इनफ, टाइम इज इनफ. और एवढा वेळ पुरेसा आहे. सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुली व मुले, आणि नेहमी आहे ना जो काही डेटा दिलेला असतो त्याला संक्षिप्त स्वरूपात आहे ना लिहिण्याचा प्रयत्न करत चला. मुली मुलं एम घेऊ शकत नाही. या ठिकाणी गर्ल्स आणि बॉईजचं गुणोत्तर दिले किती, 4:5. ओके, तर आपण काय म्हणणार, सर याच्यामध्ये गर्ल्सची संख्या 4च्या पटीत आहे आणि बॉईजची संख्या कितीच्या पटीत आहे, 5च्या पटीमध्ये आहे. तर मग आपल्याला काय सांगितलंय, गर्ल्सची संख्या किती आहे, 76 आहे म्हणून सांगितले. म्हणजेच 4x हे किती आहे, 76 आहे. तर x बरोबर किती येतं, 20 चौक 80, 19 चौक 76, 4 × 4 हा 19. x बरोबर किती आलं, 19 आलं. 4x बरोबर या ठिकाणी 76 आहे, तर x बरोबर 19. आपल्याला व्हॅल्यू काय काढायची, मुलांची संख्या किती आहे, 5x आहे. 5x म्हणजे किंमत किती आहे, 19. 19 5 95. तर मुलांची संख्या किती झाली, 95. हा सुद्धा नागपूर लोहमार्ग पोलीस 2023चा क्वेश्चन. या पद्धतीने एकदम इझी होता क्वेश्चन, जास्त त्याच्यामध्ये काही नव्हतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. अनिकेत आणि त्याचे वडील यांचे 8 वर्षापूर्वीचे वयाचे गुणोत्तर 1:5 होते व त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 3:7 होईल. काय काय सांगितले व्यवस्थित समजून घ्या. अनिकेत आणि त्याचे वडील यांचे 8 वर्षापूर्वीचे वयाचे गुणोत्तर 1:5 आहे. कधीच आहे हे, 8 वर्षापूर्वीचं गुणोत्तर 1:5 दिले आपल्याला व त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 3:7 होईल.
कधीचं 8 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर किती होईल 3:7 होईल. तर अनिकेतचे आजचे वय विचारले. चलो एक गेम खेळूयात. ओके बघा समजतं का सगळ्यांना. हा आहे अनिकेत आणि हे आहेत अनिकेतचे फादर. ओके यांचं आजचं वय जर x असेल तर 8 वर्षापूर्वीचं वय x मधून 8 मायनस केल्याच्या नंतर जसं की अनिकेतचं वय आपण घेऊ 20 वर्ष. किती वर्षे 20 वर्ष. तर 8 वर्षापूर्वी किती असेल 12. डायरेक्ट सांगू शकता. मात्र क्रिया काय होते या ठिकाणी 20 मायनस 8 करतो आपण. बरोबर आहे. हे विद्यार्थ्यांना समजतं. बट या ठिकाणी जर मी सांगितलं अनिकेतचं वय x वर्ष आहे. ओके अनिकेतचं वय किती आहे x वर्ष आहे. तर 8 वर्षापूर्वी अनिकेतचं वय x वजा 8 वर्ष आहे. याला डोकं खाजवावं लागतं. x वजा 8 अनिकेतचं 8 वर्षानंतरचं वय x अधिक 8. काय भानगड आहे ही. x वजा 8 आहे x अधिक 8 आहे. आपल्याला विचारलं x आहे. ओके चला नंबर्स मध्ये सांगतो समजतं की नाही बघा अगोदर. ओके फक्त अनिकेतच्या वयाच्या संदर्भात चर्चा करू आपण. अनिकेतचं आजचं वय 20 वर्ष असेल. आजचं वय किती वर्ष असेल 20 वर्ष असेल. तर 8 वर्षापूर्वीचं वय किती झालं 12 वजा 8 केलं आपण. ओके आणि 8 वर्षानंतरचं वय किती अधिक 8 केलं किती होतं 28. मी जर डायरेक्ट तुम्हाला असं म्हणलं अनिकेतचे वय समजा किती आहे 20 वर्ष होते कधी 8 वर्षापूर्वी. तर 8 वर्षानंतरचं वय किती असेल 8 वर्षानंतरचं वय काढत असताना बघा हे 8 वर्षापूर्वीचं आहे. तर हे +8 केले हे आजचं वय निघतं. ओके परत +8 केलं आपण तर हे कधी 8 वर्षानंतरचं वय निघतं. डायरेक्ट 20 अधिक 16 या ठिकाणी किती येतं 36 वय. डायरेक्ट लिहू शकतो. इथला नंबर लिहायची गरजच नाहीये. समजतंय या ठिकाणी. चलो तर आता मी काय करेन 8 वर्षापूर्वीचं वय दिलेलं आहे. कोणाचं अनिकेत आणि त्याच्या वडिलांचं. अनिकेत आणि त्याच्या वडिलांचे 8 वर्षापूर्वीचे वय. ओके अनिकेत आणि त्याचे फादर. गुणोत्तर किती दिलंय 1:5 दिलेलं आहे. 1:5 हे गुणोत्तर दिलंय. म्हणजेच अनिकेतचं वय किती झालं x. आणि हे लक्षात ठेवा 8 वर्षापूर्वीचं आहे बरं. मी या ठिकाणी लिहिलेलं नाही बट किती आहे 8 वर्षापूर्वीचं x. आणि फादरचं वय किती झालं 5x झालं. मग गुणोत्तर कधीचं दिलंय 8 वर्षानंतरचं. मग याच्यामध्ये किती मिळवायला पाहिजे म्हणजे 8 वर्षानंतरचं वय निघेल. अनिकेतचं वय आपण 20 घेतलं होतं 8 वर्षापूर्वी. आजचं किती असेल 28 असेल. 8 वर्षानंतरचं किती असेल 36 असेल. तर त्या पद्धतीने अनिकेतचं 8 वर्षापूर्वीचं वय x आहे. तर अधिक 8 केलं तर आजचं वय निघतं आणि परत अधिक 8 केलं तर 8 वर्षानंतरचं. डायरेक्ट 16 मिळवू शकतो मी या ठिकाणी. तर या ठिकाणी 8 वर्षानंतरचे वय 8 वर्षानंतरचे वय अनिकेतचं होईल x अधिक 16 आणि फादरचं होईल 5x अधिक 16. हे गुणोत्तर किती दिलंय आपल्याला 3:7 होईल. ओके इथं सोल्युशनला सुरुवात करू. ओके किती दिलंय आपल्याला x अधिक 16 आणि 5x अधिक 16 या पद्धतीने किती गुणोत्तर दिले 3:7 म्हणजे 3/7. यांचा तिरकस गुणाकार केल्याच्या नंतर आहे ना उत्तर निघते x ची किंमत निघते. चला हे माहिती आहे. या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करत बसलो तर आहे ना खूप वेळ लागेल खूप उशीर लागेल. त्याच्या ऐवजी आहे ना दुसरी मेथड यूज करू शकतो. कोणती तर सरळ सरळ आपण काय करू शकतो दोन्ही कंडिशन चेक करू शकतो या ठिकाणी. चला कंडिशन चेक करायची आहे ना गोष्ट नंतर बघू. आपण ऑप्शनवरून आन्सर कसं काढायचं ते नंतर बघू. त्याच्या आधी अनिकेत आणि त्याचे वडील यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिले 1:5 दिले. किती दिले 1:5 दिलेला आहे. चलो आणि 8 वर्षापूर्वीच आहे. 8 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर किती दिले 3:7 दिले. किती दिले 3:7. तर एक गोष्ट करायची या ठिकाणी या गुणोत्तरामधला फरक चेक करायचा. ओके 1 आणि 3 मधला फरक किती आहे 2 आहे. 5 आणि 7 मधला फरक किती आहे 2 आहे. तर आपल्या गोष्टी सोप्या आहेत. आता हे फरक किती घेतला 2 आणि हा फरक किती वर्षाचा आहे हे 8 वर्षापूर्वी हे 8 वर्षानंतर. सपोज करा मी गोष्ट सांगतोय 8 वर्षापूर्वीची. ओके आणि आहे ना त्याच्यानंतर आहे ना एखादी घटना घडली 8 वर्षानंतर. त्या दोन्ही गोष्टींमध्ये कितीचा फरक आहे 16 वर्षाचा फरक आहे. तर हा फरक 2 गुणोत्तर दाखवतोय. तर हा 2x बरोबर किती वर्ष घ्यायचं 16 वर्ष हे ऍक्च्युअल मध्ये अंतर असलेलं. तर x बरोबर किती आलं 8 आलं. x बरोबर किती 8
तर हे कधीचं वय होतं, तर आहे ना एक्सची किंमत 8 असेल तर अनिकेतचं वय 1x आहे हे 8 वर्षापूर्वी, वडिलांचं वय 5x आहे 8 वर्षापूर्वी, वडिलांचं वय 7x आहे 8 वर्षानंतर, अनिकेतचं वय 3x आहे कधी 8 वर्षानंतर, अनिकेतचे आजचे वय काढा, अनिकेतचं आजचं वय कसं काढू शकतो, अनिकेतचं हे वय काढा, x बरोबर किती 8 आहे तर हेच वय असेल अनिकेतचं कधीचं 8 वर्षापूर्वीचं, आजचं वय किती असेल 8 आणि 8 16 वर्ष, म्हणून या ठिकाणी होईल तर अनिकेतचे आजचे वय किती असं विचारलं तर अनिकेतचं आजचं वय या ठिकाणी 1x 3x 8 त्रिक 24 या 8 वर्षानंतरचं वय होईल या ठिकाणी. चलो ओके, याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल ऑप्शन चुकलेला असेल तर 8 वर्ष तर या ठिकाणी येणार नाही, तर आहे ना याला करेक्शन करून घेऊ. अनिकेतचं वय किती आहे 16 वर्ष, अनिकेतचे आजचे वय 16 वर्ष, अनिकेतचं 8 वर्षापूर्वीचं वय विचारलं असतं तर 8 वर्ष आलं असतं, किंवा 8 वर्षानंतरचं वय विचारलं असतं तर ते किती आलं असतं 24 आलं असतं. ओके चलो, दुसरी मेथड काय आहे, 8 वर्षापूर्वी अनिकेत आणि त्याच्या वडिलांच्या वयाचं गुणोत्तर, अनिकेत आणि त्याच्या फादरच्या वयाचं गुणोत्तर एकास 5 दिलेलं आहे, एकास 5 दिलंय, आणि 8 वर्षानंतरचं दिलेलं आहे अनिकेत आणि त्याच्या वडिलाचं 8 वर्षानंतरचं किती दिलंय 3/7 दिलेलं आहे. तर कुणाचं वय विचारलंय आपल्याला, आपल्याला वय विचारलंय अनिकेतचं. ओके, अनिकेतचं वय काढायचं असेल कधीचं, अनिकेतचे आजचे वय किती, अनिकेतचं आजचं वय जे काय असेल तर ते या ठिकाणी अनिकेतचं आजचं वय सपोज करू आपण 24 वर्ष, किती वर्ष 24 वर्ष. ओके, तर हे जे वय आहे हे 8 वर्षापूर्वी जर बघितलं तर 16 होतं तर ते किती आहे 1च्या पटीत असायला पाहिजे, आणि 24 मध्ये जर आपण 8 मिळवले, 24 मध्ये किती मिळवले 8 मिळवले, 8 आणि 4 12 2 हातच्याला 1 2 आणि 1 3, तर हे अनिकेतचं आजचं वय 24 वर्ष असेल तर 8 वर्षानंतरचं वय 32 असेल, जे की 3च्या पटीत आहे का नाही, म्हणून हा ऑप्शन होऊ शकत नाही. दुसरा ऑप्शन चेक करू, 16 घेऊ. ओके, 16 हे आजचं वय आहे, बट अनिकेतचं 8 वर्षानंतरचं वय कितीच्या पटीत असायला पाहिजे 3च्या, तर 16 अधिक 8 करू किती येतं 24, आणि 24 हे 3च्या पटीत आहे म्हणून उत्तर हेच असेल. आणि वडिलांचं वय सुद्धा चेक केलं तर आहे ना क्रॉस चेकिंग मध्ये या ठिकाणी बरोबर येऊन जाईल. पर्याय क्रमांक 2 16 वर्ष हे उत्तर काय आहे बरोबर आहे या ठिकाणी. चलो, वर्धा चालक 2024चा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 10, धीरज व नीरज यांच्या वयाचे गुणोत्तर 4/3 आहे. धीरज व नीरज यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलेलं आपल्याला 4/3 आहे. जर त्यांच्या वयाचा गुणाकार 108 असेल तर धीरजचे वय किती. चलो, धीरजचं व नीरज यांच्या वयाचे गुणोत्तर 4/3. आता गुणोत्तर डायरेक्ट लिहित बसत नाही प्रत्येक. धीरज बरोबर धीरजचं वय 4च्या पटीत, नीरजचं वय किती 3च्या पटीत. राईट, आपल्याला काय विचारलं धीरजचे वय किती, धीरजचे वय या ठिकाणी धीरजचे वय 4च्या पटीत असायला पाहिजे. धीरजचे वय 4च्या पटीत 35 नाही, 4च्या पटीत 37 नाही, 4च्या पटीत 38 नाही, 4च्या पटीत फक्त 12. 4च्या पटीत काय फक्त 12 आहे, म्हणून धीरजचं वय किती झालं 12. तर एक्सची किंमत 3 असेल, 3 चौक 12 होतं ना, तर एक्सची किंमत 3 असेल तर 3 3 9, आणि क्रॉस चेक जर केलं दोघांच्या वयाचा गुणाकार 92 अष्टोदर्श 108 108, म्हणून आपण जो पर्याय सिलेक्ट केलेला आहे तो बरोबर आहे. काही सॉल्व्ह करायची आवश्यकता नाही. धीरजचं वय कितीच्या पटीत आहे 4च्या पटीत, 4च्या पटीत असणारी एकच संख्या आहे. वाशिम चालक 2023 ने या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती खूप जास्त कृपा केलेली आहे असं म्हणता येईल. एवढा सोपा क्वेश्चन. चला, आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4/5 आहे. आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर वडिलांचे आज वय किती असं विचारलंय. मीरा भाईंदर चालक 2023चा क्वेश्चन एकदम बेस्ट क्वेश्चन विचारलेला आहे. चला, कस लागला पाहिजे विद्यार्थ्यांचा, तर या ठिकाणी आहे ना मेमरी शार्प होते. ओके, शास्त्राला धार जशी लागते ना तसं हे धार देण्याचं काम करतात असे क्वेश्चन. ओके, खूप जास्त डिफिकल्ट पण नाहीये, बट बघायला गेलं तर थोडासा मॉडरेट लेवलचा क्वेश्चन आहे असं म्हणता येईल. मदर फादर इनिशियल आहे ना इंग्लिश मधून का बरं लिहितो मी या ठिकाणी, नाहीतर आहे ना सध्याचं आहे ना वातावरण वारं कसं चालू आहे मराठी भाषेच्या अस्मितेचं वातावरण चालू आहे. ओके, तर बांगला भाषेची अस्मिता आहे बरोबर आहे, मराठी भाषेची अस्मिता आहे, राजस्थानी भाषेची अस्मिता आहे. प्रत्येक भाषेच्या अस्मितेच्या पाठीमागचा आहे ना एक रिझन आहे, एक स्टोरी आहे. तेव्हा काय आहे स्टोरी. हिस्ट्री आवडते मला, कधी वेळ भेटला तर तुम्हाला सांगेन. एक गाणं ऐकलंय तुम्ही, अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं गाणं होतं. ओके,
गाण्याचे बोल काय आहेत, एवढा सुरात गाता नाही येणार, बट मी सांगेन म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे ना आता सध्या माहिती नाही, आता विषय मराठीचा चालू आहे म्हणून आहे मी सांगतो या ठिकाणी. तर माझी मैना गावाकडं राहिली र, माझ्या जीवाची होती या कायली र, असं आहे. ओके, कोण राहिले गावाकडं? माझी मैना राहिलेली आहे आणि यालाच रायमिंग जोडत त्यानं काय सांगलं, माझ्या जीवाची काय होते, कायली होते. तर हे बोल ऐकल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की व मैना म्हणजे कोण आहे? अण्णाभाऊ साठे लिखित हा एक लावणीचा काय म्हणू शकतो प्रकार आहे. कोणता? छक्कड. ओके, छक्कड म्हणतात. ती छक्कड अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली होती. ओके, इफ आय एम नॉट रॉंग. ओके, आणि ही जी छक्कड आहे, लोक याचा काय विचार करतात की त्यांची मैना म्हणजे त्यांची प्रेयसी, त्यांची सहचारिणी, त्यांची अर्धांगिनी गावाकडे राहिलेली आहे आणि हा कमवण्यासाठी पुण्याला किंवा मुंबईला आलेला आहे आणि मग याच्या जीवाची कायली होते, याची मैना, मैनाचे पिल्ले वगैरे सगळे कुठे आहेत? गावाकडे, असं बेसिकली आपण विचार करतो. मात्र नेमकं हा छक्कड कशासाठी लिहिला होता अण्णाभाऊ साठे यांनी? मी नेहमी सांगत असतो, साहित्य आहे ना आयुष्यामध्ये काय टाकत असतो? प्रकाश टाकत असतो आणि आयुष्यामध्ये प्रकाशाची आवश्यकता असते. ओके, साहित्यामुळे जीवनात प्रकाश मिळतो आणि सिलेबसमुळे आपल्याला आपलं पद मिळतं. ओके, पद मिळाल्याच्या नंतर काय? पद मिळाल्याच्या नंतर आयुष्यात प्रकाशाची आवश्यकता असते, जी जीवनाची पाऊलवाट आहे ती म्हणजे त्या पाऊलवाटेवरून ना पुढे जाण्यासाठी. मग साहित्य नेहमी आपल्यासोबत असायला पाहिजे. तर यांनी लिहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये मुंबईचा समावेश व्हायला पाहिजे, तो गुजरातमध्ये जाऊ नये, याच्यासाठी खूप मोठं मराठी भाषिक लोकांचं आहे ना आंदोलन झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचा, मराठी बांधवांचं या ठिकाणी, बांधवांचं असेल, भगिनींचं असेल, यांनी म्हणजे हौतात्म्याला गेलेले होते, बळी गेलेला होता त्यांचा. आणि याच्यामध्ये बरेच मराठी भाषिक प्रदेश होते, जसं की कोल्हापूरच्या पलीकडं असणारं निपाणी आहे. ओके, बेळगाव आहे, हे महाराष्ट्रात असायला पाहिजे. याच्यासाठी आज सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनं होतात मराठी भाषिक लोकांकडून की आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे. मग जर हे मराठी बहुभाषी प्रदेश जर महाराष्ट्राला हवे असतील तर कर्नाटकचं पण म्हणणं आहे की कन्नड बहुभाषी असलेला जो प्रदेश आहे सोलापूर, तो आम्हाला भेटला पाहिजे. प्रत्येकाच्या मागण्या या ठिकाणी रास्त आहेत, बरोबर आहे, प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी, बरोबर आहे. तर त्यावेळेस हे निपाणी, हे बेळगाव, याच त्या मैना आहेत ज्या की गावाकडे राहिलेत आणि माझ्या जीवाची कायली होते, असं अण्णाभाऊ साठेंनी हे छक्कड लिहिलेलं होतं. हे आजच्या विद्यार्थ्यांना माहिती असायला पाहिजे. आणि आजचे विद्यार्थी यूट्यूब शिवाय किंवा इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवरती जास्तीत जास्त भेटतील, येतं लक्षात. या ठिकाणी गोष्ट हवे तर आहे ना तुमच्यापर्यंत पोहोचेल, याच्यासाठी सांगतोय. ओके, तर आहे ना बांगला भाषिक लोकांचा असेल, मराठी भाषिक लोकांचा असेल, स्टोरी मी नंतर सांगेन कधी. ओके, मदर फादर. आता या ठिकाणी आहे ना, हा सर मग मराठी भाषेचा एवढा तुम्हाला अभिमान आहे ना, मग इंग्लिश मधले ना म्हणजे लेटर्स काय यूज करताय? अपरिहार्य आहे या ठिकाणी. आणि आई, वडील, मुलगा यांची इनिशियल घेण्यापेक्षा मदर, फादर आणि या ठिकाणी सन घेतलेलं सोपं असतं. ओके, लवकर गोष्टी या ठिकाणी रिलेट करता येतात आपल्याला. गुणोत्तर काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? 4:5:1. किती सांगितलं गुणोत्तर? 4:5:1, 4:5:1. आणि काय सांगितलं बघा, एवढं लिहिल्याच्या नंतर आहे ना मी असं सांगतो, आईचं वय 4च्या पटीत आहे, वडिलांचं वय 5च्या पटीत आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे त्या मुलाचं वय कितीच्या पटीत आहे? 1च्या पटीत आहे. 1च्या पटीत सगळ्याच संख्या येतात ना. ओके, तर याचा विचार करू नका सध्या. आणि काय म्हणेन, या तिघांची बेरीज जर दिलं असतं तर ते 10च्या पटीत असतं. ओके, बट आपल्याला काय म्हणलंय, आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे. आई मुलापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे? 21 वर्षांनी मोठी आहे. आई आणि मुलगा यांच्या गुणोत्तरातला फरक कितीचा आहे? 3x आहे. तर हे 21 3xच्याच पटीत असतं. समजतंय? फरकचा एक क्वेश्चन घेतला होता, पण कोण चैतालीचा क्वेश्चन होता बघा, सेकंड क्वेश्चन कालचा. तर आई मुलापेक्षा 21 वर्षांना मोठी असेल तर आई मुलापेक्षा 3x न मोठी आहे आणि ते 3x किती आहे? 21 आहे. x बरोबर किती भेटलं? 7. x ची व्हॅल्यू भेटली रे भेटली, काही विचारू द्या, मग बिंदासपणे ना आपण उत्तर ठोकू शकतो बिंदासपणे. x ची किंमत 7 आहे तर मुलाचं वय 7, वडिलांचं वय 7×5=35, आईचं वय 7×4=28. या पद्धतीने x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. कोणाचं विचारलं? चला, वडिलांचे आजचे वय किती? वडिलांचे आजचे वय 5x, 5×7=35. दॅट्स इट. ऑप्शन नंबर सेकंड काय असेल?
आंसर मीरा भाईंदर चालक 2023. ओके चलो नेक्स्ट. 3 संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे, दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 3:4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती? 3 संख्या आहेत, तिन्ही संख्या प्रमाणात असायला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला पहिल्या संख्येची दुसऱ्या संख्येची किंमत सांगता येईल तिसऱ्या संख्येच्या किमतीवर. बट तिन्ही संख्या प्रमाणात केव्हा लिहिता येतील? गुणोत्तर दिलंय पहिल्या 2 संख्यांचं नंतर 2 संख्यांचं, तर त्या संख्या कोणत्या असतील? A:B दिलेला आहे आपल्याला किती? 3:5. ओके. आणि B:C दिलेला आहे आपल्याला 3:4. आपल्याला A:B:C काढायचं आहे, तर A:B:C कसं काढणार? A:B:C काढत असताना हे गुणोत्तर लिहा किती आहे? 3:5. B:C चं गुणोत्तर लिहा किती आहे? 3:4. ओके. ही अशी मांडणी केल्यानंतर लक्षात येते. आता थोडंसं डिफरंट मेथडने ना सॉल्व्ह करूया. याला काय म्हणतात? या दोघांचा गुणाकार करा, या दोघांचा गुणाकार करा, या दोघांचा गुणाकार करा. ओके. या पद्धतीने 3 त्रिक 9 ही क्रॉस मेथड आहे. 3:5 15 आणि 5 चोक 20. तर ABCचं गुणोत्तर किती आलं? 9:15:20. भाग जातो का? जात नाही. तर हेच आहे. किती आलं? 9:15:20. मला सांगा, जर तिसरी संख्या 80 असेल, 80 कशी बनेल? गुणिले 4 करून 20 चोक 80. तर या संख्येमध्ये बदल करायचा आहे. तोच बदल करायचा जो या ठिकाणी रास्त असेल. इथं 4 ने गुणलं, इथं पण 4 ने गुणलं, 9 चोक 36. तर काय म्हणलं होतं आपल्याला? पहिली संख्या किंवा सगळ्यात छोटी संख्या विचारलं तर हेच असेल 36. दॅट इज 36. अमरावती ग्रामीण 2023 चा क्वेश्चन. ऑप्शन नंबर 2 काय असेल? उत्तर असेल. क्लिअर आहे? चलो. चहा बनवलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर 5:1 आहे. यात 5 लिटर पाणी घातले तर हे गुणोत्तर किती बनतं? 5:2 असे होते. मिक्सचर अँड ॲलिगेशन सुद्धा आहे ना आपल्याला क्वेश्चन सगळे सविस्तर बघायचे आहेत. 5:2 असे होते. या मिश्रणामधील दुधाची राशी निवडा. वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करू आता सध्या. अहमदनगर पोलीस 2023 चा क्वेश्चन. 15 लिटर 25 लिटर 20 लिटर आणि 10 लिटर असं दिलेलं आहे. चला आपल्याला काय काय दिले? दूध व पाण्याचं गुणोत्तर. दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती दिलंय? 5:1 दिलेलं आहे. 5:1. तर या गुणोत्तरामध्ये काय केलं त्यानं? 5 लिटर पाणी घातलं. पाणी येत आहे 5 लिटर पाणी होता. टोटल किती झालं? 6 लिटर झालं. ओके 6 लिटर. बट गुणोत्तर किती बनतं म्हणून सांगितलंय? गुणोत्तर 5:2 बनतं. ओके 5:2. ओके. तर पाणी आहे 2x आणि दूध आहे त्याच्यामध्ये 5x. म्हणजे ही संख्या कशाची दुप्पट आहे? 3 ची दुप्पट आहे. 3 दोन्ही 6. तर याला 3 न गुणून या ठिकाणी 6 केलंय, तर याला पण 3 न गुणायला पाहिजे. 3:5 15. जर या ठिकाणी 15 घेतलं तर गुणोत्तर चेक करा किती येतं? 3:5 15 3 दोन्ही 6 झालं 5:2 गुणोत्तर. म्हणून नवीन मिश्रणामध्ये या ठिकाणी दुधाचं प्रमाण किती आहे? 15 लिटर. किती? 15 लिटर. ऑप्शन नंबर 1 दॅट इज द आन्सर. आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 8:2 आहे. आई मदर बरोबर किती? चला नंतर आहे ना भांडण व्हायला नको. आई बरोबर एज घेऊ आपण. आई बरोबर किती आहे? 8च्या पटीत आहे. मुलगी बरोबर किती आहे? आता फक्त मुलगा पण असेल तर परत एम लिहू शकणार नाही मी, एवढंच गल्लत होती त्या ठिकाणी. मुलगी बरोबर किती आहे? 2x आहे. दोघींच्या वयाची बेरीज 10x येते. किती येते? 10x येते. हेच समजायचं आपल्याला. दोघींच्या वयाची बेरीज 10x येते, जे की किती आहे? 50 आहे. पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये आपण फरक बघितला होता. आई मुलापेक्षा मोठी आहे किती वर्षानं? 21 वर्षानं. इथं आई आणि मुलगी दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 50 आहे. 50 किती x असतं? 10x असतं. 0 0 कॅन्सल. x बरोबर किती आलं? 5. आपल्याला काय विचारलंय? आईचं वय किती? आईचे वय किती? आईचं वय 8 × 5 40 वर्ष 40. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2023 चा क्वेश्चन आणि हा आहे त्याचं आन्सर. ओके चलो. आणि अनुपम व राजू यांच्या आजच्या वयाची सरासरी 5:4 आहे. 3 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी अनुक्रमे 11:9 होईल. तर राजूचे आजचे वय किती? चला मगाशी ज्या मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह केलं होतं त्या मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह करू. या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ना खूप सारे मेथड आहेत. काय काय दिले आपण? अनुपम आणि राजू. ओके त्यापैकी एक मेथड सध्या समजून घ्या. अनुपम आणि राजू यांच्या आजच्या वयाची सरासरी किती आहे? आजच्या वयाचं गुणोत्तर राहायला पाहिजे होतं. या ठिकाणी ना गुणोत्तर आहे. ओके गुणोत्तर किती आहे? 5:4 आहे. किती आहे? 5:4 आहे. आणि त्यांच्या वयाची सरासरी अनुक्रमे किती? 11:9 होईल. किती वर्षानंतर? 3 वर्षानंतर. किती होतं? 11:9 11:9. आता आहे ना आपण फरक बघायचा आहे. फरक सेम होता क्वेश्चन सॉल्व्ह केला होता पण आता इथं फरक डिफरंट आहे.
9 आणि 4 मधला फरक 5 आहे, 11 आणि 5 मधला फरक 6 आहे, इकडे फरक 5 येतो, इकडे फरक 6 येतो. सरळ सरळ स्पष्टपणे लिहून दाखवतो मी. काय येतं या ठिकाणी, या दोघांमधला फरक चेक केला तर 5चा फरक आहे, या दोघांमधला फरक चेक केला तर 6चा फरक आहे. ओके, तर आता दुरुस्त करायचं आहे. दुरुस्त करत असताना काय करू, 11/9 घेतो मी या ठिकाणी. 11/9 जे गुणोत्तर छोटा आहे त्याला आहे ना गुणायचा प्रयत्न करू. या गुणोत्तराला बदलू आपण. बदल करता येतो, बट जो काही बदल करायचा आहे तो सेम करायचा. जसं की घरामध्ये आहे ना 2 पिल्ले आहेत तुमचे, एक टिल्लू एक पिल्लू. ओके, दोन्ही तुमची वाट बघत बसलेत. आता सध्या बसलेले नाहीत, बट जेव्हा तुम्ही प्रपंचाला लागाल त्यावेळेस आहे ना 2 पिल्ले असतील निश्चितपणे, कमीत कमी एक तरी असेल. चला, तर टिल्लू आणि पिल्लू असतील. तुम्ही दोघांना काही नाही घेऊन गेलात, काही फरक पडणार नाही. दोघांना सेम वस्तू घेऊन गेलात, सपोज करा एखादी टॉफी घेऊन गेलात दोघांना, तरी काय फरक पडणार नाही, भांडण होणार नाही. एकाला 2 नेलात, एकाला 1 नेलात तर चुकीचं होईल. ओके, सपोज करा दोघांना 2-2 नेलात, दोघांना आणखीन पाहिजे, तुम्ही काय केलं, दोघांना सुद्धा मल्टिप्लाय केलं. किती ना 2. आता हे किती झाले 4. ओके, किती झाले 4. फरक पडला का दोघांना? दोघांना ट्रीटमेंट सेम दिले. गुणोत्तरामध्ये पण तेच आहे. गुणोत्तर हे आपले आहे ना टिल्लू आणि पिल्लू आहेत आणि यांना काय करायचं आहे, जी काय ट्रीटमेंट देणार ती सेम ट्रीटमेंट द्यायची. 4 दोन्ही 8. ओके, 5 दोन्ही 10. आता बघा बरं, डिफरन्स 1चा आहे, हा डिफरन्स 1चा आहे. ठीक आहे, कितीचा डिफरन्स आहे, डिफरन्स सेम झाला तर हेच डिफरन्स काय x आहे. ओके, x बरोबर किती वर्षाचा फरक आहे, ऍक्च्युअल मध्ये 3 वर्षानंतरचं गुणोत्तर होतं. तर आपल्याला काय विचारलंय, राजूचे आजचे वय किती असं विचारलंय. ओके, राजू कुठे, या ठिकाणी होतो बघा राजू. ओके, राजू इथं आहे. ओके, हा इथं आहे. ओके, राजूचे आजचे वय किती, राजूच्या आजच्या वयाची सरासरी दिली होती, तर राजूचं आजचं वय किती, 8-3-24. हे आधीचं घ्यायचं नाही. ओके, आधीचं मॅच झालं नाही, मिसमॅच झालं म्हणून आहे ना आपण मॅचिंग साठी इकडे आणलं त्यांना. आता सगळे येल्लो आहेत, आता मॅचिंग झालेली आहे. तर x बरोबर 3, तर राजूचं वय किती, 8-3-24 वर्ष. दॅट इज द राईट आन्सर. ठाणे ग्रामीण पोलीस 2023चा क्वेश्चन हा या पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. तर या टाईपचे 2 क्वेश्चन बघितले, जिथं फरक असमान असेल तर काय करायचं आणि समान असेल तर कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ओके, चलो, गोष्टी व्यवस्थित लक्षात आलेल्या असतील. आणि एकदा आहे ना मराठी भाषेच्या अस्मितेसाठी म्हणून सांगतो, ती जी छक्कड होती अण्णाभाऊ साठेंची, ती परत एकदा व्यवस्थित वाचा. आणि महिना म्हणजे बेळगाव आणि निपाणी आहे हे सपोज करून हे लक्षात ठेवून ऐका, मग त्याचा अर्थ व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल की कोणत्या आत्मीयतेनं त्यांनी ते गीत लिहिलेलं होतं. चला, तर मग आजच्या पुरतं एवढंच. ठीक आहे, मी विचार करतोय या ठिकाणी हिस्ट्री सब्जेक्टला सुरुवात करण्यासाठी थोडंसं पॅशन म्हणा किंवा माझी आवड म्हणा, शिकवायला आवडतं. तर ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक असतील, ज्या गोष्टींचा उपयोग होईल, म्हणजे आता म्हणजे एक्झाम ओरिएंटेड म्हणलं तर ना संपूर्ण MPSC म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलाही पेपर असेल त्याच्यामध्ये हिस्ट्री जर विचारलं जात आहे, एन्साइंट, मेडिवल आणि मॉडर्न, प्राचीन असेल, मध्ययुगीन असेल किंवा आधुनिक असेल, तर या तिन्ही प्रकारांमध्ये हिस्ट्रीचा जर अभ्यास करताय तर मी सांगितलेल्या गोष्टींचा नक्कीच उपयोग होईल. तर जसा हळूहळू रुटीनमध्ये आपण बसत चाललो या ठिकाणी, तर लवकरात लवकर त्याला सुरुवात करू. तोपर्यंत या ठिकाणी विश्रांती घेऊ. हसत राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.